सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी शिवानंद वेळेकर, कृषी मित्र ड्रीप एजन्सी फलटण या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण नेटएफएम इरिगेशनचे ज्या ठिकाणी पीसीजे ड्रिपर इन्स्टॉल केला आहे या ठिकाणी सध्या जो एक समस्या जाणवत आहे शेतकऱ्यांना, याविषयी माहिती सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आमचे एक शेतकरी ज्याची साधारणतः 8 ते 10 एकर डाळिंबाची बाग आहे, श्री दत्ता दुमार यांच्या शेतावर आपण हा व्हिडिओ करत आहोत. या ठिकाणी त्यांना जो एक प्रॉब्लेम येत होता, असाच प्रॉब्लेम बऱ्याचशा शेतकऱ्यांना येतोय. तर त्या संदर्भात लोकांना समजावं म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. हा जो पीसीजे ड्रिपर आहे, ज्या ठिकाणी चढ उताराचं क्षेत्र आहे किंवा टेबल पीच जरी असेल तरी त्या ठिकाणी समान पाणी पडावं, सर्व झाडांना समान पाणी द्यावं, यासाठी आपण हा प्रेशर कॉम्पेन्सेट ड्रिपर आपण शेतामध्ये इन्स्टॉल करतो. काही कारणास्तव हा ड्रिपर चॉक होतो. तर हा ड्रिपर कशा पद्धतीने चॉक होतो? जर आपण शेतामध्ये फिल्टर टाकला नसेल आणि जर त्याच्यातून पाण्यामधून त्याच्या वाटून जर घाण आली तर हा ड्रिपरमध्ये या साईडून घाण जाऊ शकते. परंतु जर आपण फिल्टर टाकलाय, प्रेशर देखील व्यवस्थित आहे, तर मग हा ड्रिपर चॉक कशा पद्धतीने होऊ शकतो? तर हा ड्रिपर चॉक होण्याचं कारण म्हणजे जर आपल्या पाण्यामध्ये जास्त क्षार असतील तर क्षार हे इथं जर साठून आउटलेटला साठून जर त्याचं तोंड बंद केलं तर आपण ऍसिड ट्रीटमेंटद्वारे ते साफ करू शकतो. परंतु आता शेतामध्ये असताना मुंग्या किंवा कीड हे जर आतमध्ये गेले तर ह्याच्या आतमध्ये जाऊन ते अंडी घालतात आणि अंडे घातल्यामुळे तो ड्रिपर चॉक होऊ शकतो. त्याच्यामुळे की हा ड्रिपर चॉक होण्याचं हे पाण्यावाटे तर आतमध्ये गेलेलं नाहीये. मग शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की आपण फिल्टर टाकून सुद्धा हा ड्रिपर चॉक कसा होतोय? तर त्याचंच कारण एकच की आतमध्ये मुंग्या किंवा कीड अंडी घालतात किंवा आतमध्ये घरं बनवतात आणि घरं बनवल्यामुळे हा ड्रिपर चॉक होतो. मग त्याला सोल्युशन म्हणून कंपनीने हे एक कॅप आणलेली आहे, जी अँटी इन्सेक्ट कॅप म्हणून आपण या ड्रिपरला बसवू शकतो. या ठिकाणी ड्रिप लाईन चालू आहे आणि याच्यामध्ये इथं 3 ड्रिपर चालू आहेत, पण त्याच लाईनवर हे 3 ड्रिपर बंद आहेत. हाही बंद आहे, हाही बंद आहे आणि हाही बंद आहे. ह्या ड्रिपरमध्ये हे तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याच्या आतमध्ये ह्या साईडनं काहीतरी घाण दिसते. मला जरा तार द्या. आता ही तार जर आपण काढून बघितलं, हे जरा मोबाईल धराव असा नुसता, ह्याच्यामध्ये एक क्षारांमुळे पण नाही आणि घाण अडकले, पाण्यातून जी घाण येते त्याच्यातून पण नाही. तर हे बघा, ह्याच्यामध्ये ही कीड किंवा मुंगी ह्यांनी ते अंड्यात हे तर ह्याचा जीव तयार झालाय. हे बघा, दिसतोय का? सेम आता हा एक आहे, ह्याच्यामध्ये हे मुंग्यांनी अंडी घेतलेली, हे पाण्यातून घाण आलेली नाहीये किंवा ही त्या ड्रिपरचा पण ड्रिपर चॉक झालाय असं पण नाहीये. तर वरच्या साईडनं मुंग्यांनी किंवा हे कीड आहे, बघा, एक कशाच तरी जीव आहे हा, बरोबर का? आता हा दुवा, आता इकडे जाऊन घ्या, इकडे जाऊन दाखवा, इकडे पण दाखवा, ह्याच्या आतमध्ये सुद्धा. आणि हे जर आपण हे पूर्ण आतमध्ये असं ढोसललं पूर्ण, तर आतमधली जी सिलिकॉनची जी प्लेट आहे किंवा जी सिलिकॉनची जी चकती आहे त्याला होल पडतं आणि होल पडल्यामुळं ह्याच्यातून जो डिस्चार्ज पडला पाहिजे तो डिस्चार्ज पडत नाही, डायरेक्ट पाणी लांबपणे मारतं आणि लोक म्हणतात की हा प्रॉब्लेम झाला. तर ह्याच्यासाठी हे ठोसायचं नाही, हे फक्त हळूवारपणे हे आपण काढून घेतोय. जर तुम्हाला लक्ष, हे बघा, ह्याच्यातून आलं घाण, हे बघा काय हे आहे का कीड? आहे का ह्याला पाय? आता असा जर कीटक आतमध्ये जाऊन बसल्यानंतर हा जर ड्रिपर चॉक झाला असता तर ड्रिपर चॉक हा आतल्या साईडने झाला असता पाण्यामुळे गेल्यामुळं.
हा बाहेरून कसा झाला तर ह्याच्या आतमध्ये हे कीड जाऊन घर करतात आहे आणि त्याच्यामुळं जर हा आपण पूर्णपणे जर असं ढोसळलं असतं तर आतल्या ज्या सिलिकॉनला आहे ह्या सिलिकॉनला होल पडलं असतं आणि हे पाणी लांबपर्यंत मारलं असतं आलं त्याच्यामुळे मग डिस्चार्ज भेटतं असं हे ह्याच्यासाठी फक्त ती जी अँटी कॅप आहे ती टाकलं तर आतमध्ये कुठलाही हे जाणार नाही ह्याच्यामध्ये पण सेम तीच कंडिशन आहे हे बघा ह्याच्यामध्ये पण हे बघा अंड हे बघा आहे का अंड्याचं टर्पल याला पर्याय दुसरा काही नाही आहे याला पर्याय एकच अँटीकॉक टाकणे किंवा ह्याच्या आतमधले जे काही घाण बसते ती घाण हे नैसर्गिकरित्या आहे नैसर्गिकरित्या त्या होणारच गोष्टी